काय करत श्रद्धा सर काय करलं? हॅलो आवाज येते का माझा? हो सर. हॅलो श्रद्धा बोला. आपला सकाळचा तो हो उतारा पाहणार आहे आपण. मराठी विषयाचा तास आहे. समानार्थी शब्द उतारा हा जो भाग आहे नवोदयच्या परीक्षेमध्ये अभ्यासक्रमासाठी उतारे असतात. तुम्हाला माहित आहे उतार्यांचा फक्त अभ्यास असतो. उतार्यावर प्रश्न येतात. नवोदयसाठी फक्त काय उतारे असतात 4. त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात आणि त्यात सगळ्यात महत्वाचा भाग असतो समानार्थी शब्द. त्याच्यामध्ये गेल्या वर्षी 6-7 शब्दांवर आहे. व्याकरण हा भागही आपण घेतो पण दरवर्षी व्याकरणावर प्रश्न येत नाही. आणि याचा व्यवस्थित अभ्यास कसा करायचा? आपल्याला वाटतं फार सोपा आहे मराठी हा सोपा भाग आहे. त्याचं कारण असं आहे की तो तुमच्या दररोजच्या वाचण्यात आहे. तुम्हाला वाचता येतं, लिहिता येतं. परंतु प्रश्न असा आहे की याचे समानार्थी शब्द आपल्याला शोध म्हणजे त्याचा अर्थ परफेक्ट अर्थ सांगता येईल. करेक्ट त्याचा अर्थ सांगता येईल असे समानार्थी शब्द म्हणजे अशा शब्दांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. मराठी विषयामध्ये सगळ्यात जास्त अभ्यास जर तुम्हाला कशाचा करायचा तर समानार्थी शब्दांचा. मग तुम्ही ते 4थी शिष्यवृत्तीच्या पुस्तकातून घ्या, 3री मंथनच्या पुस्तकातून घ्या. यस सर. स्कॉलरशिपच्या ना? हा 4थी स्कॉलरशिपचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये आहे. याच्यापेक्षा जास्त ज्याला अभ्यास करायचा आहे त्याला मागे घेतलेली आहे 8वीच्या शिष्यवृत्तीच्या पुस्तक. 8वी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप. शिष्यवृत्तीच्या पुस्तकात मराठी हा विषय. तिथं समानार्थी शब्द पाहायला भेटतात. कुठे कुठे समानार्थी शब्द मी तुम्हाला समानार्थी शब्द कुठे ते शोधण्यासाठी देतो. समानार्थी शब्द कुठे ते सांगतो. तुम्ही अभ्यास जेवढे होतील तेवढे आपणही करू, परंतु तुम्ही ते कसे शोधायचे
एकतर ते 8वीच्या पुस्तकातले हो. समानार्थी शब्द बघा. 4थी स्कॉलरशिपचं जे पुस्तक आहे, 4थी शिष्यवृत्तीचं मराठी विषयाचं घ्यायचं त्यातलं विकत घेणं. 4थीचं तर असेल तुमच्याकडे किंवा कोणाकडून तरी मागून घ्या. समानार्थी शब्द फक्त फोटो काढून घ्या, ते वाचा. नंतर आणखी कुठून समानार्थी शब्द भेटतील? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वीच्या मराठी विषयाचं जे पुस्तक आहे याच्यातून शब्द येतात. मराठी विषयाचा पाठ झाला की त्या पाठाच्या खाली नवीन शब्द व त्याचे अर्थ दिलेले आहेत. एका एका पाठाच्या शेवटी 4-4, 5-5 आहेत. तिथं वाक्प्रचार आहे, म्हण आहे, सगळं आहे. तसं ते पहिली, दुसरी, तिसरी, चौथीचे जे पाठ्यपुस्तक म्हणतात त्याला, तुमच्या शाळेतल्या मुलांकडे असतात, ते काही विकत नाही घ्यायचे आपल्याला. त्याच्याकडून उगा दे वाचू दे एक दिवस म्हणून घ्यायचं पुस्तक. आणि तुम्ही 5वीला जाणार आहे, 4थीत होतात, तिथंही तुम्हाला ते पुस्तक तुम्हाला मिळत आहे किंवा तुमच्याकडे असतं. ते नसेल तर कुणाचं तरी तात्पुरतं मागून घ्यायचं. आता इथं एवढं झालं, आणखी काय? हा बोला. 7वी शिष्यवृत्तीमध्ये हो, आता 7वीला आले ना, ते 8वीचं ऐवजी 7वीचं घ्यायचं. आता 7वीला आली शिष्यवृत्ती, बरोबर. 7वी शिष्यवृत्तीचं करा. आता उतार्याचा अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला समानार्थी शब्दाच्या सहाय्यानेच अभ्यास करायचा. करताना काही नवीन शब्द शोधायचे आणि ते सुद्धा समानार्थी शब्द म्हणून आपण त्याचा उपयोग करायचा वाचनासाठी. नवीन शब्द आपल्याला यातला जो हा भाग आहे आपण हे पाहिलं. यातले काही 7वीच्या पुस्तकातले आपण समानार्थी शब्द पाहिले. आपण सकाळच्या नाशिकेला मराठीमध्ये समानार्थी शब्द 4थीच्या शिष्यवृत्तीच्या पुस्तकातून घेतोय. हे पुस्तक हे आणखी आपल्याला घेतलेले नाही, याच्यातले आपण शब्द घेणार आहे, बरोबर. आज तुम्हाला हा 4था भाग जो आहे, उतार्यातून समानार्थी शब्दांचा अभ्यास कसा करायचा किंवा उतार्याचा अभ्यास कसा करायचा, उतार्याचा अभ्यास आपल्याला आजच्या तासाला. पण मागे मी बरेच उतारे बघितले होते, अभ्यासले होते. उतारा अभ्यास कसा करणार की ज्याच्यातून मराठी विषयाच्या सगळ्या प्रश्नांची तयारी झाली पाहिजे. तो प्रश्न कोणत्या प्रकारचा येऊ, हा भाग आपल्याला आजच्या तासिकेत बघायचा. एका उतार्याच्या सहाय्याने आपण ते बघणार आहे. आलं का लक्षात सगळ्यांना? हो सर. आपण पाठीमागे परीक्षेला आलेले जे उतारे ते आपण अगोदर सुरुवातीला पाहत होतो, त्यातले 21 उतारे आपण पाहिले. आता आपल्याला पुढचा उतारा पाहायचा, ठीक आहे? हो हो. हा आजचा उतारा आहे. दिसतो का तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट? हो सर, दिसतोय. खरं दिसतंय का बघा बरं. हो सर, दिसतंय ना. आता हो. श्रद्धा हा उतारा वाचणार हळूहळू. श्रद्धा वाचशील ना चांगला? तर हो हळूहळू वाचशील ना. हो. आपल्याला कोणत्या बी उतार्याचा अभ्यास करायचा असला की अगोदर तो उतारा 1 वेळेला 2 वेळेला तो वाचावा लागेल. जोपर्यंत ते समजत नाही त्याच्यात काय सांगितलंय तोपर्यंत वाचावं लागतं. वाचन हे एकमेव साधन आहे आपल्याला त्या विषयाची माहिती घेण्याचं, ज्ञान घेण्याचं. आता सगळ्यांनी तुम्ही श्रद्धा सोबत हा उतारा बघायचा, स्वतःही समजून घ्यायचा आणि तिच्या सोबत वाचायचा तुम्ही सुद्धा. बघा बरं, किंवा तुमचा तुम्ही वाचा. श्रद्धा वाचते. आता श्रद्धा वाच बरोबर. मुंगी आणि टोळ हे दोघे शेजारी होते. ते एकमेकांपेक्षा वेगळे होते. मुंगी व तिचा परिवार फार कष्टाळू होता. ते दिवसभर काम करायचे. ते तांदूळ, पीठ आणि साखर गोळा करायचे. जरुरीपुरते खायचे आणि बाकीचे साठवून ठेवायचे. इकडे तिकडे हिंडायला अथवा गप्पा मारायला मुंग्यांना वेळ मिळायचा नाही. तथापि टोळ आपल्या वेळेचा प्रत्येक क्षण मज्जा करायचे. हवा चांगली असली की ते पार्टीला जायचे आणि गायचे, नाचायचे. मुंग्यांना मजा करायला मिळत नव्हती.
म्हणून ते त्यांना हसायचे. त्या हिवाळ्यात प्रचंड थंडी होती. टोळांना आणि मुंग्यांना अन्न शोधायला बाहेर जाता आले नाही. टोळांनी काही अन्न साठवले नव्हते, त्यामुळे त्यांच्या पाशी अन्न नव्हते. श्री टोळ श्री मुंगी यांच्याकडे गेले आणि म्हणाले, तुम्ही कृपा करून मला थोडे अन्न देऊ शकाल का? माझा परिवार उपाशी आहे. श्री मुंगी म्हणाले, मी देऊ शकलो असतो, पण आम्ही खूप कष्ट केलेले आहेत. हे अन्न माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी आहे. संपूर्ण वसंत आणि ग्रीष्म ऋतूत तुम्ही काय करत होता? श्री टोळ म्हणाले, हवा इतकी छान होती की आम्ही सगळा वेळ नाचत आणि गात होतो. श्री मुंगी उत्तर दिले, मग हिवाळाभर नाचत राहा. लक्षात ठेवा, कष्ट करणे सोपे नसते, पण त्याची फळे गोड असतात. खूप छान, मस्त वाचलं. श्रद्धा, तू खूप वाचन चांगलं आहे, व्यवस्थित थँक्यू वाचता सर. योग्य स्पीडने गतीनं वाचता येतं. आणि हे वाचनाची ज्यांना आवड आहे, वाचन चांगलं करता येतं, त्यांना उतारा समजून घ्यायला आणि उतारा सोडवायला फार कमी वेळ लागतो. कारण वाचायला ज्यांना जास्त वेळ लागणार आहे त्यांना उतारा सोडवायला जास्त वेळ लागेल. आणि वेळेत सोडवणं परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो वेळ. सारखं वेळेकडे लक्ष ठेवत आपल्याला पुढे जायचं असतं. अगदी छान पद्धतीनं श्रद्धानं हा उतारा वाचलाय. जसा तिने वाचलाय एकदा, तसा तो समजत नाही तोपर्यंत घरी अभ्यास करताना वाचायचा. आता सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला? तुम्हाला अडचण माहित असले पाहिजे त्या विषयाची. जसं की गणित विषयामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो, तिथं सरावाची जास्त गरज असते. पहिलं तर गणित हा विषयातला प्रत्येक प्रॉब्लेम समजून घ्यायचा असतो आणि नंतर त्याचा सराव करावा लागतो. या दोन गोष्टी सातत्यानं सराव करावा लागतो. तसं मराठी विषयाची काय अडचण आहे? मराठी विषयाचा प्रॉब्लेम असा आहे की मराठीमध्ये फक्त उतारे आहेत. थोडा वेगळा विचार केला तर समानार्थी शब्द आहेत. याच्यापेक्षा वेगळं दुसरं काहीच नाही. उतार्यामध्ये फार तर एखाद्या वेळेस व्याकरणाचा प्रश्न येतो आणि नाम सर्वनाम विशेषण क्रियापद पर्यंतचे किंवा एखादं काळ विचारण्यात, काळ भूतकाळ आहे का भविष्य काळ आहे का कोणता काळ आहे ते वाक्य विचारलं जातं, इतक्यापर्यंतचा प्रश्न. याच्या व्यतिरिक्त सिलेबस अजिबात मोठा नाही. मग प्रॉब्लेम काय? एवढाच भाग आहे, पण ज्यांना हे व्यवस्थित अभ्यास करता येतं. आता काय अभ्यास करायचा? उतारा सोडवायचा, एवढं एकच भाग. दुसरी गोष्ट, समानार्थी शब्द शोधायचे, वाचायचे, अभ्यास करायचे, दोन भाग. या दोन गोष्टींचा ज्यांना व्यवस्थित अभ्यास करता येतो ते सक्सेस होतात, त्यांना चांगले मार्क. आता प्रश्न असा आहे की सगळेच असा अभ्यास करतातच की? सगळे विद्यार्थी उतारा वाचत नाही का तुम्ही? घरी मराठीचं वाचन तुम्हाला येतं, कुणाला हळू येत असेल, कुणाला वेगाने वाचता येत असेल, कुणाला कमी समानार्थी शब्द पाठ असतील, कुणाला जास्त, परंतु तुम्ही सगळेजण अभ्यास करतायत ना, मग तरी पण मार्क कमी जास्त का पडतात? तर त्याच्यामध्ये तेच काम आपण किती मन लावून व्यवस्थित परफेक्ट समजून घेऊन त्याचा जास्तीत जास्त सराव करू, अशा गोष्टीने हेच काम करायचंय. सगळेजण उताराच अभ्यास करणार आहेत, पण त्याच्यात चांगला अभ्यास जो करेल तो सक्सेस. मग नेमका अभ्यास कसा करायचा उताराचा? आता वाचलं की आपण असंच करायचं का? सुरुवातीला तुम्हाला तो उतारा 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वाचायचा. समजा गृहीत धरा की आज आपण घेतलाय आणि या उतार्याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. सध्यात काय मोठं आहे? त्यात मोठं काय असं? एक उतार्याचा अभ्यास करायला लागतच किती? 15 मिनिटं. तसं नाही, उतारा 5 मिनिटात तुम्ही सोडू शकता, पण फक्त उतारा 5-5 मिनिटात सोडवत गेलं तर आपला चांगला अभ्यास होईल का? होत नाही, काहीतरी कमी पडतं. नाही.
मग काय कमी पडतंय? हो. आता त्याचं मग ते कमी पडतंय ते चांगला अभ्यास होण्यासाठी नेमकं ही अभ्यास कसा करायचा ह्याची माहिती आपल्याला आता आपण इथं बघणार आहे. मग बघू कसं बघायचं. बघा कसा अभ्यास करायचा ते सांगतो मी. हा उतारा घेतला. आता श्रद्धानं जसा वाचला तसा आपणही वाचायचा व्यवस्थित. वाचल्यानंतर एकदा किंवा दोनदा वाचल्यानंतर तुम्हाला समजतं की हे काय आहे. याच्यात एखाद्या प्राण्याची माहिती सांगितली का, याच्यामध्ये एखाद्या झाडाची माहिती सांगितली का, याच्यामध्ये एखाद्या ग्रहाची, आकाशाची, सूर्याची, कशाची माहिती सांगितली. हा नेमका विज्ञान विषयाचा आहे, भूगोल विषयाचा आहे, इतिहास विषयाचा आहे की कशाचा आहे. इथं कुठल्या देशाची, भागाची, परिसराची कुठली माहिती आहे का, किंवा याच्यामध्ये काय आणखी कुठल्या एखाद्या कारखान्याची माहिती का, एखाद्या गावाची माहिती का, एखाद्या माणसाची माहिती का, एखाद्या मोठ्या नेत्याची माहिती, कुणावर आधारित हा उतारा आहे आधी आपल्याला समजतं. वाचल्यानंतर कळतं की हे कशासाठी आलाय. आता याच्यामध्ये दोन प्राण्यांची एकमेकांची एक गोष्ट याच्यामध्ये दिली. ती गोष्ट आहे का, तो प्रयोग आहे का, त्याच्यात माहिती का, त्याच्यात वर्णन आहे का, त्याच्यामध्ये संभाषण आहे का, त्याच्यात अशा पद्धतीनं त्याच्यात इतिहासातला आहे का, इतिहास सांगितलाय, भूगोल आहे का, हे सगळं आपल्याला समजतं एकदा वाचल्यानंतर. आणि ते समजायला पाहिजे की नेमका हे उतारा कशाचा आहे. ही एक गोष्ट आहे. याच्यात एक मुंगी बोलते. सर मुंगी आणि टोळ बोलते याच्याबद्दल आहे उतारा. हा, मुंगी आणि टोळ याच्याबद्दल उतारा ते आपल्याला वाचल्यावर समजतं. तसं तुम्हाला सुद्धा ते समजलं पाहिजे, कारण उतार्याचा सगळ्यात महत्वाचा भाग काय माहिती का तुम्हाला? समजपूर्वक वाचन. काय असलं पाहिजे तुमच्याकडं? समजपूर्वक वाचन. वाचलेलं तुम्हाला समजलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. त्याला म्हणतात समजपूर्वक वाचन. समजपूर्वक वाचन. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, बऱ्याच मुलांना खूप वेळ लागतो वाचन करायला. तेवढा वेळ लागूच नाही, म्हणून त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला आलं पाहिजे गती वाचन. तसं फार उतारे मोठे कधी आलेले नाहीत, काही वेळा आले, शक्यतो उतारा मोठा येत नाही. पण वाचनाचे हे दोन प्रकार चांगले यावे. गती वाचन असावं, मला पटपट 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 वाचित जाता यावं, अचूक वाचन करता यावं. त्यातले शब्द चुकले तर आपल्याला लवकर समजणार नाही काय ते. आणि दुसरी गोष्ट समजपूर्वक वाचन. त्यात काय लिहिलंय समजलं पाहिजे. काही जणांना इतकं व्यवस्थित बातमी दिल्यासारखं फास्ट वाचून काढतात. विचारलं का काय होतं त्यात, काय माहित नाही, फक्त वाचलं एवढंच कळलं. म्हणजे फक्त वाचनाने प्रश्न सुटतोय का? नाही. काय पाहिजे? समजलं पाहिजे, समजलं पाहिजे त्याच्यात काय. या दोन मुख्य बाबी याच्यात आहेत. वाचन चांगलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. समजपूर्वक वाचन पाहिजे की उतारा तुमचा कंप्लीट तुम्हाला सोडवता येणार. मग आता कसा सोडवायचा? वाचला आपण एकदा दोनदा, ठीक आहे. आता वाचल्यानंतर व्यवस्थित बघायचं की ही काय आहे. अगोदर आपल्याला कळलं की ही आहे गोष्ट, ही बोधकथा आहे. बोधकथा आहे. कथा सांगतो तसं बोधकथा आहे. काय आहे? बोधकथा आहे की नाही? किती हुशार तुम्हाला हे सुद्धा समजतं. बोधकथा आहे, अगदी बरोबर. ही बोधकथा आहे. मग ही बोधकथा आहे, गोष्ट आहे. त्याच्यातले कोण त्याला कहाणी पण म्हणतात. कहाणी पण म्हणतात. कथा, कहाणी, गोष्ट असं, किंवा बोध सांगणारी बोधकथा असं म्हणतात त्याला, वेगळं वेगळं. आता याच्यात मग काय की बाबा याच्यात कोण कोण आहे? याच्यात एक मुंगी आहे, दुसरा आहे टोळ. या दोघांची कथा आहे, परिवार, दोघांचा परिवार आणि त्याची गोष्ट आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्या याच्यातल्या. इथंही परीक्षेमध्ये असाच विचार करायचा. असं तासभर विचार नाही करायचा. मी तुम्हाला विचार कसा करायचा ते शिकवायला. पण सवय जर तशी लागली ना तर मग तुम्ही 5-10 मिनिटातच व्यवस्थित सोडवू शकता आणि सगळे प्रश्न बरोबर येतील. आज शिकायला थोडा वेळ लागेल, परंतु समजून घेत एकदा ती टेक्निक तुम्हाला आलं की फार सोपं होईल. पण अभ्यासाची पद्धत कशी याची ती मी सांगायला तुम्हाला. आता तो दोनदा वाचला,
काय आहे ते समजून घ्यायचं, गती वाचन केलं हो. छान त्याचं. आता काय करायचं बघा, आता आपण पुढे जाताना या उतार्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग यातला जो आहे ते मी सांगितलं ना, की उतार्यातल्याच नवीन शब्दांचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. हो सर. उतार्यातून नवीन शब्द शोधून काढता आले पाहिजेत आपल्याला. त्याचा परफेक्ट अर्थ आपल्याला अंदाज बांधून त्या गोष्टीवरून काढता येतो का ते करता आलं पाहिजे. जर आलं ना तर मग छानच झालं, कारण तसेच शब्द विचारतात. चला, या उतार्यातले जे नवीन शब्द असतील तुम्हाला जे वेगळे वाटतील त्या शब्दांना तुम्ही अंडरलाईन करून घ्यायचे, किंवा अंडरलाईन नाही केला तर असा बाजूला लिहून घ्यायचा. तिथं लिहिला पहिला शब्द आलाय शेजारी. शेजारी कुणाला म्हणतात? आपल्या जवळ राहणारा. आपल्या घराच्या जवळ ज्यांची घर आहेत त्याला म्हणतो अरे ते आमच्या शेजारीच राहतो. आणि जरा थोडा लांब 5-6 नंबरच्या घरावर राहत असेल तर आपण काय म्हणतो? अरे ते आमच्या गल्लीतच राहतो, आमच्याच गल्लीतला येतो. बरोबर आहे. पण शेजारी म्हणजे अरे गल्लीत नाही, नुसतं शेजारीच घर आहे, लगतच घर आहे. शेजारी लगतच चिटकून असणार घर शेजारी. शेजारी म्हणजे जवळ. आणि असं, आणि मग शेजारी शेजारी 2 जण राहत होते म्हणजे त्यांची बी घर जवळ असते. मुंगीचं टोळचं. टोळ काय माहिती का मला? टोळ कसला असतंय? टोळ कसला नाही बघितला. एकदा सगळ्यांनी क्लास झाल्यावर मोबाईल मध्ये टोळ म्हणायचं, त्याला म्हणायचं चित्र दाखव. टोळ कसला? हो सर. मग बघा टोळ कसला असतो. टोळ आता मुंगी सोबत गप्पा मारतोय म्हणजे कसला तरी मुंगी सारखा असेल किंवा मोठा छोटा असेल त्याच्यापेक्षा, आहे की नाही? तुम्ही बघा. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्या उतार्यात आलेल्या नवीन शब्दांचा अभ्यास आपल्याला करायचा. शब्द फार अवघड येत नाही तुमच्या परीक्षेत. तुमच्या परीक्षेत शब्द फार सोपा येतो ह्याच उतार्यामधला साधा, पण त्याचा नेमका अर्थ काढताना 2 ठिकाणी त्याचे सारखे अर्थ वाटतात आपल्याला. आणि त्यातला एक फक्त शोधता आला का परफेक्ट झालं तुमचं काम. एवढं सोपं आहे. आता वेगळे. वेगळे या शब्दाचा अर्थ काय? भिन्न, सारखे नसलेले. 2 सारखे नसलेले जे असतात त्याला आपण वेगळे म्हणतो किंवा भिन्न भिन्न म्हणतो. हो, आहे की नाही? हो. पुढे आहे कष्टाळू. मेहनत करणारा. कष्ट करणारा, मेहनत करणारा, काम करणारा, खूप काम करणारा, त्याला कष्टाळू म्हणतात. काय कष्टाळू माणूस आहे, दिवसभर काम करतो, कष्टाळू येतो. कष्ट करणारा. किती कष्टाळू विद्यार्थी दररोजच्या दररोज भरपूर अभ्यास करतो, कष्टाळू. हो सर. आलं का लक्षात? पुढचा शब्द आहे परिवार. सोपे शब्द आहेत सगळे. कुटुंब. पण त्याचा नेमका अर्थ आपल्याला काढता यावा म्हणून मुद्दाम घ्यायचे, त्यातले 10-20 शब्द काढायचे त्या उतार्यातले. आपण होऊन काढायचे, येत असले तरी काढायचे, बघायचे. त्याच्याशिवाय आपला अभ्यास कसा होईल? हो सर. अभ्यास करायचा म्हणलं तसंच करावं लागेल. मग मग पुढचा घेतला परिवार. परिवार या शब्दाचा अर्थ आहे कुटुंब. कुटुंब म्हणजे तुमच्या घरामध्ये राहणारे माणसं. घरात कुटुंबात किती माणसं आहेत म्हणजे घरात किती माणसं आहेत. कुटुंब म्हणजे घर, आहे की नाही? म्हणजे परिवार. असा एक्झॅक्ट शब्दाचा अर्थ आपल्याला कळला की बस आपलं काम झालं. आता गोळा करणं म्हणजे काय करणं? जमा करणं. अन्न गोळा करत होते. मुंग्या काय करत असतात? अन्न गोळा करत असतात. पावसाळ्यात बाहेर निघता येत नाही. ज्या ज्या वेळेला बाहेर निघता येत नाही त्याच्यासाठी त्यांच्या घरामध्ये वेगळ्या वेगळ्या कॉलनी असतात. त्या कॉलनीमध्ये आपलं आपलं अन्न नेऊन गोळा करतात. पुन्हा त्या दिसत नाही, पावसाळ्यात लपून बसतात आणि ते राहिलेलं अन्न खातात, पुन्हा निघतात आणखी. तसाच प्रकार आहे. म्हणजे हे काय? गोळा करणं, एकत्र करणं, जमा करणं. ऐकलं नाही शब्दाचे अर्थ? गोळा करणं म्हणजे एकत्र करणं, जमा करणं. कुठले शब्द आहेत हे शब्द त्या मगाशीच्या उतार्यातले काढले, आपल्याला नवीन वाटतील ते, म्हणजे आपल्याला त्याचे अर्थ काढायचे तसे. एखादा नवीन नाही वाटला पण मला लय मस्त वाटायला घ्यायचा.
घेऊ शकता तुम्ही, काय बंद नाही का. अभ्यास करायला आपला आपण कसाही करू शकतो. जरुरी पुरते म्हणजे आवश्यक तेवढे. आवश्यक तेवढं किंवा गरज आहे तेवढं, जेवढं आपल्याला पावसाळ्यात लागणार आहे, हिवाळ्यात लागणार आहे, जेव्हा आपल्याला अडचणीत लागणार आहे तेवढं अन्न ते करून ठेवायचे. कोण घ्या, साठवून ठेवायचे. साठवून ठेवणे म्हणजे जमा करून ठेवणे, एका जागी करून ठेवणे, एकत्र करून ठेवणे. आहेत का नाही अर्थ? गोळा करून एकत्र करून ठेवणं, जमा करून ठेवणं, नीट ठेवणं, सगळं व्यवस्थित, त्याला साठवून ठेवणं असं म्हणतात. आपण सुद्धा आपल्याला जे सांभाळून ठेवणं, सांभाळून ठेवतो नाही सगळं एकत्र करून ठेवतो. आलं का लक्षात? पुढं आहे हिंडणे, हिंडायला गेला, फिरायला गेला. फिरायला काय हिंडतो रे? मोकार हिंडायला म्हणतात का नाही घरी? हिंडणं म्हणजे फिरणं. याच्या उगाच इकडं तिकडं फिरणं, काम नसताना मोकार फिरणं, त्याला म्हणायचं हिंडणं. आलं का लक्षात? हिंडणं. तथापि शब्दाचा अर्थ आहे तथापि किंवा तरी सुद्धा. सांगा, तथापि म्हणजे पण किंवा तरी सुद्धा. बरोबर. सोहम सांगा, तथापि शब्दाचा अर्थ सांगा. हॅलो सर. तथापि पण तरी सुद्धा. तरी उगाच विनाकारण कसं आहे बघा. शौर्य कळसकर, रे बाळा, त्या ह्याला खेळत बसू नको, इकडे लक्ष दे. हा सोहम. हॅलो सर. सोहम सांगा, तथापि म्हणजे पण तरी सुद्धा, त्या शब्दाचा अर्थ आला का लक्षात? की काय पुढं क्षण. क्षण म्हणजे थोडा वेळ. क्षण म्हणजे काय हर्षवर्धन? क्षण शब्दाचा अर्थ सांगा. हॅलो सर. हा, कशाचा? क्षण म्हणजे काय? थोडा वेळ, काही वेळ, किंचित वेळ. पुढचा शब्द आहे 11 नंबरचा आहे. हा, मजा करणे, आनंद घ्यायचा. आनंद घेणे, एन्जॉय करणे. आपण म्हणतो ना, फार एन्जॉय केला आम्ही. काल पार्टी होती, पार्टी करायची, मजा मारायची. आणि मजा मारल्यामुळे त्यांची किती फजिती झाली, नंतर लय फजिती झाली, खायलाच मिळालं नाही त्यांना. आणि मुंग्यांनी कष्ट केलं होतं अगोदर. तसंच आहे तुमचं सुद्धा. आता मजा मारली की पुन्हा फार कष्ट करावं लागतं, आणि आता अभ्यास केला तर पुन्हा लय मजा मारता येते, असं आहे. आता बघा, ती झाला 11, ती आहे 12 नंबरचा. सांगा, प्रचंड या शब्दाचा अर्थ सांगा. खूप जास्त. आरंभ आहे प्रचंड, काहीतरी आहे ना गाणं, सुरुवात. आरंभ प्रचंड. आरंभ हे प्रचंड. हा, तसं प्रचंड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर, जास्त, खूप जास्त. प्रचंड मोठा, प्रचंड मोठा, मोठा, खूप मोठा. हिवाळा या शब्दाचा अर्थ सांगा. 13 नंबरचा शब्द, थंडीचा ऋतू. हा, हिवाळा म्हणजे थंडी, ज्याच्यामध्ये आपल्याला गार लागतं, थंड हवा लागते, त्याला थंड. ठीक आहे. हिवताप शब्द आहे ना, त्याच्यापासून थंडी ताप म्हणून आपण हिवताप शब्द तयार झाला. हिवताप म्हणजे वाजणे, ताप येणे. हा, तसं हिवाळा म्हणजे हिव, थंडी असा अर्थ. इथं 14 नंबरचा शब्द आहे काय? उपासी. उपासी भूकेलेला, त्याला भूक लागली असा. षष्टी म्हणजे तहानलेला. हो, ठीक आहे. तसं उपासी म्हणजे भूकेलेला. आपण म्हणतो ना, भूक लागली म्हणलं की म्हणतो भूक. कृपा करणे, कृपा करणं, कृपा करून म्हणजे काय? दया करून, मदत म्हणून. दया कर, कृपा करणं, दया करणं. दया करून फार महत्वाचा शब्द. असा एक्झॅक्ट अर्थ आपल्याला सांगता येत नाही. कृपा करणं म्हणजे दया करणं. आता ज्यावेळेस आपण अशा शब्दांच्या अर्थांवर विचार करायला लागू, त्याच वेळेला परीक्षेत आपल्याला येणार. मी म्हणलं ना, सगळेच जण उतारा सोडवतात, पण उतार्याचा अभ्यास नेमका करायचा हे ज्याला कळलं, जसा करायचा, कसा करायचा हे ज्याला कळलं, तो सक्सेस होणार, तो यशस्वी होणार. त्याची पद्धत जरा वेगळी, कष्ट करण्याची तयारी, त्याला मार्क जास्त येणार. मी म्हणलं ना, हुशारच जिंकेल याची काही गॅरंटी नाही, परंतु
जो सातत्यानं प्रयत्न करेल, खूप कष्ट करेल, तो मात्र जिंकतो. 16 नंबरचा शब्द आहे वसंत ऋतू. वसंत ऋतू फुलांचा, स्प्रिंग सीझन त्याला. हे फुलांचा ऋतू आहे. फुलं येतात ज्याच्यामध्ये तो ऋतू वसंत ऋतू. ग्रीष्म ऋतू उन्हाळ्यातील ऋतू. बघा हे मराठी नाव आहेत ऋतूंचे. वसंत, ग्रीष्म हे ऋतूंचे नाव आहेत. आणखी काही नाव आहेत तुम्ही शोधू शकता, सगळ्यांची माहिती घेऊ शकता. हिवाळ्यात कोणते ऋतू असतात, उन्हाळ्यात कोणते ऋतू असतात, त्याचा अभ्यास करता येतो. संपूर्ण या शब्दाचा अर्थ काय? सगळा, पूर्ण भाग असं. पुढे आहे इथं फळे या शब्दांचा अर्थ. फळ म्हणजे काय? इथल्या फळे या शब्दाचा अर्थ आहे काजू, बदाम, आपले ऍपल, संत्री, मोसंबी असं नाही. याचा अर्थ इथं परिणाम. बघा फळं आपण म्हणतो ना, फळं खावीत नाही, इथं फळ मिळतं म्हणजे चांगलं फळ मिळतं म्हणजे परिणाम चांगला होतो. कष्टाचे फळ चांगले असते काहीतरी आहे ना ते. आता जिथं आपण पाहणार आहे गोड या शब्दाचा अर्थ चांगले, आनंददायक. काय? फळ गोड लागते, कष्टाचे फळ गोड असते. कष्टाचं फळ म्हणजे परिणाम आणि गोड असतं म्हणजे चांगलं असतं अशा अर्थाने. बरोबर की नाही? म्हणजे त्या उतार्यामध्ये त्याचा कसा अर्थ आलाय ते महत्वाचं आहे. नाहीतर गोड म्हणजे स्वीट आपल्याला पण माहित आहे, साखरेसारखं. पण त्याचा परिणाम काय? चांगलं. गोड म्हणजे चांगलं, आनंद देणार असं. म्हणजे अशा पद्धतीनं असे शब्द काढून तुम्हाला 10-20 शब्द त्याच्यातले त्या उतार्यातले नवीन शब्दांचे घेतले पाहिजेत. आपण जो उतारा आज अभ्यासासाठी घेतला तो 2008 ला आलेला परीक्षेमध्ये, 2008च्या परीक्षेत, तुमच्या वार्षिक परीक्षेत आलेला उतारा आपण अभ्यासासाठी घेतलेला आहे. त्याच्यातले मी एवढे शब्द मला नवीन वाटले म्हणून मी काढले. आणखी एक छान आयडिया सांगू का? जर तुम्हाला शब्द स्वतः काढून जर काढायचा कंटाळा येत असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये AI टेक्नॉलॉजी, तुमच्या मोबाईलमध्ये AI टेक्नॉलॉजी आलेलं आहे. पण मोबाईल आपण कामासाठी घेतो आणि त्याचा वापर दुसऱ्याच गोष्टीसाठी करतो, त्याच्यामुळे जास्त मी रेफरन्स देत नाही मोबाईलचा. मोबाईल जर घेतला तर आपण दुसरंच काहीतरी बघत बसतो किंवा गेम खेळत बसतो, ते चुकीचं आहे. काय तर तुम्हाला चॅट जीपीटी मध्ये आहे ना, त्याच्यामध्ये जर फक्त हा उतारा जर तुम्ही असा फोटो काढून टाकला आणि त्याला जर म्हणलं यातले नवीन शब्द त्याचे अर्थ सांग, नवीन शब्द आणि त्याचे अर्थ सांग असंच जरी म्हणलात तरी सुद्धा ते अशी यादी काढून देत आहे तुम्हाला. ऑलरेडी आयती काढून देत आहे. फक्त ते तुम्हाला बारकाईनं वाचायचंय नंतर. इतकं सोपं काम झालंय. टेक्नॉलॉजी एवढ्या फास्ट आहे. तुमच्या मोबाईल मध्ये चॅट जीपीटी नावाचं एक ऍप्लिकेशन मिळतं किंवा भरपूर ऍप्लिकेशन आहे. त्याला जर फोटो काढून उतार्याचा टाकला आणि त्याला म्हणलं का बाबा या उतार्यातले आम्हाला नवीन शब्द त्याचे अर्थ काढून देते, जशाला तसं असं काढून देत, जसं तुमच्या समोर आहे तसं. त्या शब्दांचा फक्त बारकाईनं अभ्यास आणि ते उतारा वाचा, एवढं सोपं काम आहे. किंवा याच्यापेक्षा जर ज्याला अभ्यासच मेहनतच करायची ते स्वतःही असे शब्द बाजूला लिहून त्याचे अर्थ शोधू शकतात. पण आता शोधण्यासाठी कुणाला विचारावं इकडे, ह्याच्यासाठी दुसऱ्याकडे कुणाकडे जायची गरज नाही. चॅट जीपीटीला जर सांगितलं एवढे शब्द मी नवीन काढलेत, याचे अर्थ उतारे ह्या उतार्यानुसार सांग, या उतार्यानुसार सांग म्हणून उतार्याचा फोटो काढून टाकलं तर ते बरोबर त्याच्यात जे अर्थ आला तेच तुम्हाला सांगणार. इथं त्याला सांगितलं बघा, इथे अर्थ परिणाम असा होतो. फळे या शब्दाचा अर्थ फळ म्हणजे एखाद्या झाडाला आलेलं फळ, परंतु परिणाम असेल हे सुद्धा त्याला कळलं की ह्या उतार्यामध्ये या फळ या शब्दाचा अर्थ परिणाम असा आहे म्हणून. एवढं टेक्नॉलॉजी पुढे तुम्हाला अभ्यास करता येते तसा सुद्धा तुम्हाला वैयक्तिक करावं लागेल. त्याच्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही हा अभ्यास करू शकता. एका उतार्यातले मी 20 शब्द काढले होते, ही 20 शब्द आपण या ठिकाणी पाहिजे. तसेच शब्द तुम्हाला 10, 5, 7, 8, 15 जे वाटतील तसे तुम्ही एका उतार्यातून काढून अभ्यास करू शकता. याच्यातून तुमचा सगळ्यात जास्त शब्द संग्रह वाढेल. आणखी काय अभ्यास करता येईल याच्यातला हे बघा. ते झाल्यानंतर आणखी अभ्यास असा करता येत आहे की तुम्हाला समजा एखादा उतारा फार नवीन वाटला
तर ते तुम्हाला तोंडी सांगता आलं पाहिजे व त्या उतार्यामध्ये काय होतं. एकदा जर उतारा वाचला आपण, 2दा वाचला, 3दा वाचला, 4दा, तुम्ही जर म्हणलात मला उतारा समजला, बरं ठीक आहे, समजल्यानंतर मग सांगा बरं तोंडी त्या उतार्यात काय होतं. आता मगाशीच्या उतार्यात काय काय होतं आपल्याला आठवत आहे ना. एक टोळ होता, मुंगी होती, मुंगी काम करीत होती, टोळ मजा मारित होता. आणि ती काय होतं, हिवाळा, थंडी पडली, थंडीत टोळला बी बाहेर जाता येईना, मुंगीला बी बाहेर जाता येईना. मुंगीनं स्वतःसाठी अन्न गोळा करून ठेवलं होतं आणि टोळनं स्वतःसाठी अन्नच तयार गोळा करून ठेवलं नव्हतं. मग गेला टोळ मुंगीला मागायला. मुंगी म्हणली, बाबा आता नाही देणार का, आता माझ्या पुरतच मी गोळा करून ठेवलंय, तू त्यावेळेस माझ्या मारलीस, आता जाऊ दे तुझं, होती काय करायचं व्हायचंय ते, आमच्या पुरतच, आमच्या परिवारापुरतच अन्न आहे आमच्याकडे. कारण कारण टोळ ज्या वेळेस मुंग्या अन्न गोळा करत होती तेव्हा चेष्टा करत होता. असं जे मी सांगितलं तुम्हाला त्याचा अर्थ काय, ही मी सारांश रूपात सांगितलं. मी आता वाचून सांगितलं का नाही सांगितलं. तसं सुद्धा तुम्हाला एखाद्या उताराचा सारांश असा तुम्हाला सांगता आला पाहिजे स्वतःला, तेव्हा म्हणायचं की ते उतारा तुम्हाला समजलाय. ही गोष्ट मी माझ्या शब्दात सांगितली का नाही, जशी येईल तशी मला तसं बघा. इथं सुद्धा त्या उताराचा सारांश, मुंगी आणि टोळ दोघं जण खेळला जात होते, पण त्यांचे स्वभाव वेगळे वेगळे होते. मुंगी व तिचा परिवार खूप कष्टाळू होता, दिवसभर काम करून अन्न गोळा करायचा, साठवून ठेवायचा. दुसरीकडे टोळ मात्र मजात घालवत असे, वेळ मजेत घालवायचा, गाणं, नाचणं, फिरणं अशा कामात तो व्यस्त होता. हिवाळा, थंडी पडली, बाहेर जाऊन अन्न मिळवणं शक्य झालं, अशक्य झालं. मुंग्यांकडे साठवलेलं अन्न होतं, पण टोळाकडे काहीच नव्हतं. त्यामुळे टोळ मुंग्याकडे अन्न मागायला गेला. पण मुंगीने त्याला सांगितले की त्यांनी कष्ट करून अन्न साठवलं आहे आणि टोळाने वेळ वाया घालवलाय, त्याने त्याचा परिणाम भोगावे. आम्ही आमच्या पुढची सोय करून ठेवली. हा उतारा कष्ट आणि वेळेच्या योग्य उपयोगाचं महत्व सांगतो. त्यानं सुद्धा सारांश सांगितलं. आपणही असं सारांश बनवू शकतो. असा उतारा आहे का, नाही, ह्या अर्थाचा उतारा आहे. अशा अर्थ जेव्हा असा अर्थ आपल्याला सहज सांगता येईल तेव्हा म्हणायचं की तो उतारा आपल्याला समजलाय. मला स्वतःहून सांगता आलं पाहिजे, ते असं सांगता आलं पाहिजे. थोडंफार त्यातलं थोडं काय होईना पण आपल्या डोक्यात असलं पाहिजे, समजलं पाहिजे, आपल्याला आपल्या भाषेत सांगता आलं पाहिजे. त्याला सारांश लिहिणं. उतारा पार एवढा मोठा होता पण थोड्या शब्दात पटकीन मी सांगितली माहिती ही अशी. ते असा सारांश सुद्धा तुम्ही उतार्याचा बघू शकता. त्याच्यामुळे तुमचं समज वाढेल, तुम्हाला लक्षात ठेवायची सवय वाढेल, समजून घेण्याची सवय वाढेल. अशा पद्धतीने याचा अभ्यास करावा लागेल त्याच उतार्याचा. आता पुढे काय आणखी मग सारांश झाला. आता तुम्ही सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे की उतारा झाल्यास तुम्हाला कळायला पाहिजे किंवा आता तरी कळायला पाहिजे. सारांश झाला, शब्दाचे अर्थ माहित झाले, उतारा काय ते 2-3 वेळेस वाचला. आता तुम्हाला या उतार्यात नेमकं का बरं उतारा सांगितलाय, त्याचं काय कारण असू शकतं, काय महत्वाचं आहे त्या उतार्यामध्ये ते इथं तुम्हाला दिसतंय. गोष्ट असली तर गोष्टीचा बोध असत, गोष्ट असली तर त्या गोष्टीला नाव देता येईल. एखाद्या व्यक्तीची माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नाव त्या उतार्याला सांगता येईल किंवा त्याच्याजवळ काय गुण होता तो गुण त्याच्यातून आपल्याला कळून येईल. असं काहीतरी परिणाम असतो, त्याचा बोध असतो, तो इथं आपल्याला अगोदर सांगता आला पाहिजे त्या उतार्याला. मग काय बोध आहे, काय बोध ह्या उतार्यातून आपण या गोष्टीतून काय शिकलो. कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही आणि आळसीपणामुळे अडचणी येतात. बरोबर आहे. आज मजा मारायला बरं वाटलं की तुम्हाला भविष्यात अडचणी येतात. पण आज जरी आपल्याला मजा मारायला वेळ असला तरी जर आपण योग्य वेळी वेळेचा योग्य उपयोग केला तर आपल्याला भविष्यात त्याचा फायदा होतो की नाही. कसं आहे, आज कष्ट करणाऱ्याला उद्या मजा मिळते आणि आज मजा करणाऱ्याला उद्या कष्टाच्या अडचणीत द्यावं लागतं, उद्या अडचणीत येत होतो. म्हणून आपण मजाही करणं कष्टही करणं हे दोन्ही बी सांभाळत गेलं पाहिजे प्रत्येक वेळेला, आहे की नाही. आणि मग त्यावेळी आणखी काय सांगितलंय, आणखी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कष्टाचं फळ नेहमी गोड असतं. कष्टाचं फळ गोड असतं, परिणाम चांगला असतो. आज कष्ट केलं तर उद्या तुम्हाला परिणाम चांगला मिळतो. एखाद्यानं आता जर खेळायला नाही गेला, अभ्यास जर भरपूर करत राहिला
तर तुम्हाला भविष्यामध्ये चांगली नोकरी मिळू शकते, चांगल्या ठिकाणी जाऊ शकता, चांगलं ज्ञान मिळू शकतं आणि चांगलं ज्ञान मिळाल्यावर तुम्ही चांगलं काम करून चांगलं जगू शकता. आहे की नाही? हो हा परिणाम कशाचा आहे? कष्टाचा आहे. म्हणून कष्ट केलं पाहिजे. या गोष्टीत मुंगी कष्ट करून अन्न साठवते, त्यामुळे ती सुरक्षित राहते. पण टोळ मजा करण्यात वेळ घालवतो आणि नंतर तो अडचणीत येतो. त्यामुळे आपल्याला वेळेचं महत्व आणि कष्टाची गरज समजते. त्या उतारातून काय समजतं? वेळेचं महत्व आणि कष्टाची गरज. अशा पद्धतीनं त्या उतार्याचं विश्लेषण करावं लागेल. काय काय केलं आपण? आठवतंय का तुम्हाला? नक्की आठवतंय का सांगा? आपण काय केलं? पहिल्यांदा वाचन केलं. वाचनामध्ये दोन पद्धतीनं, गती वाचन आणि समजपूर्वक वाचन. आहे की नाही? एकदा दोनदा तीनदा आपण वाचलं. वाचन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा काय? दुसरा पॉइंट काय? दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर आपण त्यातले नवीन शब्दाचे अर्थ शोधले. नवीन शब्द आणि उतार्यानुसार त्याचे अर्थ आपण काढले. तिसरा आपण पॉइंट काय केला? तिसऱ्यात आपण त्याचा सारांश सांगितला. सारांश आपल्या शब्दातली गोष्ट किंवा तो अभ्यास काय उतार्यात दिलाय ते पाहिलं. चौथ्या वेळेस आपण त्या उतार्याचा बोध किंवा त्याच्यातलं काय महत्व आहे, त्याचं कशासाठी दिलाय उतारा त्याची माहिती घेतली. आणि आता पाचव्या वेळेला आपण सहज आता इतकं जर एखाद्या उतार्याचा अभ्यास केल्यावर प्रश्न सहजच सोडवता येतील. ते आपण प्रश्न आता सोडू. असा जर व्यवस्थित अर्धा तास तुम्ही एका उतार्याचा रोज अभ्यास करावा. सर मी रोज 10 उतारे वाचतो, काही फायदा नाही व्हायचा. होईल पण तेवढा होणार नाही. मग एकच कर, पण नीट कर ना. लक्षात आलं का? हो हा, चांगलं कर ना काम. एकच कर काम, पण चांगलं कर. एक दोनच उतारे अभ्यास कर, चांगले कर. त्यातले शब्द शोध. मग रोज शब्द साठा वाढल, समजपूर्वक वाचन वाढल, अभ्यास होईल. आणि नुसतं पटपट वाचत गेला तर काय नाही, पुन्हा बी डबल वाचितच जाणार. आणि नुसतं वाचले ना अभ्यास होईल का? नाही, त्याला वेगळ्या सिस्टीम मध्ये अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल. हे महत्वाचं आहे आणि ते तुम्ही शिका. आता शेवटचा भाग काय असेल मग 5 नंबरचा? आता आपण याच्यावरचे प्रश्नांचा अभ्यास करू. आता काही प्रश्न आपल्याला अडचणीत आणणार नाही. 5 टप्प्यामध्ये आपल्याला उतार्याचा अभ्यास करायचा आहे. राहील का लक्षात? लिहून घ्या, एवढं लिहून घ्या मी लिहिलेलं. असा अभ्यास प्रत्येक उतार्याचा करा. मग तुम्हाला कुणीच हरवू शकत नाही. मग तुम्हाला एक बी प्रश्न चुकू शकत नाही. लिहा हे 5 पॉइंट. वाचन, त्याच्यात गती वाचन, समजपूर्वक वाचन झालं पाहिजे, अचूक वाचन झालं पाहिजे. नवीन शब्दाचे अर्थ आपल्याला त्या उतार्यानुसार शोधायचे. त्याचा सारांश आपल्याला सांगता यावा. त्याचा बोध काय आहे किंवा त्याचा कशासाठी उतारा दिलाय, त्याचं काय महत्व ते सांगता यावं. आणि शेवटी त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करताल. त्याच्यासाठी ह्या 5 पायऱ्या लिहून घ्या. उतार्याचा अभ्यास करण्याच्या 5 पायऱ्या. याबरोबर एवढ्या तरी कमीत कमी आता मागाशी जे शब्द लिहिले का? वाचले आपले माझ्यासोबत? फक्त लिहिले नाही जरी आता लिहिले तरी पुन्हा नंतर मात्र त्या उतारामध्ये पाहून लिहा. रेकॉर्डिंग मध्ये पाहून लिहा किंवा कुठतरी पाहून, पण ते तसे तयार करा. या उतार्याचा तरी चांगला अभ्यास करा. आता मी आज शिकवलाय त्याचा परफेक्ट अभ्यास करा. आणि फार महत्वाचा आहे तो उतारा. तुमच्यासाठी सुद्धा त्या उतार्याचा बोध फार महत्वाचा आहे. तुम्ही जर आज अभ्यास केला तर तुमचं बी चांगलं होईल पुन्हा. असं आहे. आलं का लक्षात? हो हा. कोण वाजवतो सारखा? शौर्य, एकदाच रिक्वेस्ट दे, आवाहन करतो. एकदाच दे, गप बस. फक्त एकदा क्लिक कर आणि गप बस. एकदाच क्लिक कर आणि गप्प बस. थांब.
बोल बरं शौर्य. शौर्य. हॅलो सर. असं लिहिलं का तू आता 5 पायऱ्या लिहिल्या का व्यवस्थित? हो शौर्य कळसकर हो लिहिलं का बाळा? हो लिहा. असा अभ्यास करशील का प्रत्येक उतार्याचा? आणि असा जर प्रत्येकाने एक एक उतार्याचा अभ्यास केला आणि त्याची जर तुम्ही जर असं मला सगळं व्यवस्थित करून दिलं किंवा पाठवलं, किती उतार्याचा अभ्यास करू आपण? 150 विद्यार्थीत आपण 150 उताराचा अभ्यास रोज व्हायला लागला. किती मोठे झालात तुम्ही. पण या पद्धतीने व्यवस्थित उतार्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. असं जर प्रत्येकानं रोज एक उतारा केला तर एका दिवशी 150 उतारे झाले ना. उतारेच तरी किती असे? सगळे उतारे जर गोळा केले तर 400-500 उतारे आहेत सगळे. फार तर 500-700 असतील. सगळे पुस्तकं जरी गोळा करून आणले तरी काय लागतंय मग? किती बी अभ्यास होईल ना. 150 जणांनी रोज शब्द 1000 शब्द नवीन काढले, नवीन शोधले, त्याचे अर्थ काढले, 1500 शब्द रोज व्हायला लागले. अभ्यास करायचं फार अवघड नसतं. सातत्यानं केला पाहिजे. हो आवडीनं केला पाहिजे. मग सगळे म्हणतात म्हणून आपल्या कामाला बसलाय असं नाही. मग त्यानं काहीच होत नाही. आलं का लक्षात? चला लिहिले का हे 5 पॉइंट लिहा. आणि आता आपला शेवटचा पॉइंट राहिला. कोणता राहिला? या उतार्यावरचे प्रश्न राहिलेत आपल्याला. ते प्रश्न आपण बघू आता लगेच बघू. चालतंय का? वैभवी बोला. वैभवी जाधव. हॅलो सर. हा हे लिहिले का 5 पॉइंट आपण? यस चला असा अभ्यास करणार ना प्रत्येक उताराचा इथून पुढं? यस. चला ठीक आहे. मग हा बोला ना. बोला. प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तुला एक उत्तर? बरं चला आता पहिला प्रश्न तू सांग मला. वाचा पहिला प्रश्न पिवळ्या रंगाचा. गारठलेल्या हिवाळ्यात काय झाले? सॉरी, मुंगीचा परिवार होता. हा मुंगीचा परिवार नेमका होता कसा होता? आळशी होता, मजा करायला आवडणारा होता, कष्ट करणारा होता, का नाच करायला आवडणारा होता? नेमका कसा होता? मजा मारणारा होता का चांगला होता? कसं? पर्याय दिले त्याच्यातला एक अर्थ आपल्याला सांग. कसा होता? मुंगी कशी होती? आळशी होती का? नाही. मुंगी आळशी नव्हती. एक सेकंद सुद्धा, एक क्षण सुद्धा बसत नव्हती. सारखं काम करत होती ती. मजा करायला आवडणारा होता का? नाही. ते टोळ होता मजा करायला आवडणारा. कष्ट करणारी मुंगी. आणि तुम्हाला पाठ बी होता की रे 2री 3रीला काहीतरी 4थीला कष्टाळू मुंगी काहीतरी नावाचा होता का? आठवतंय का तुम्हाला? मराठीच्या पुस्तकात तुम्हाला कष्टाळू मुंगी का काहीतरी नाव होतं होतं का? हा बोला. तुमचा आवाज अडखळत येतोय. अडखळते ना. ते आपलं 2 वे कन्व्हर्सेशन सुरू झाल्यामुळे होत असतो. एक पाठ होता आपल्याला, पाठ मुंगीचा. कष्टाळू मुंगी नावाचा काहीतरी पाठ होता. आठवतंय का? होता का? कोणत्या पुस्तकात होता? प्राची. हॅलो सर. हे जे मुलं आहेत ना टाइमपास खेळत बसतात ना त्या नोटिफिकेशनला, 1 मिनिट त्यांचा आवाज बंद करू द्या. हा चला आता नाही आवाज येणार. हॅलो सर. बोला. हा सांगा. माझे उत्तर. प्रश्न वाचू? कोणता प्रश्न सोडवणार आहे सांग मला अगोदर. त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय? कष्ट करणारा मुंगीचा कष्ट परिवार. करणारा हा मुंगीचा परिवार होता. अगदी बरोबर. हे 3 नंबरचा पर्यायाचं उत्तर आहे. हा पुढे सांगा. पुढचा वाचा. गारठलेला. थंडीचा म्हणजे गार हवा असते. गारठलेला. गारठलेल्या हिवाळ्यात काय झाले? गारठलेल्या हिवाळ्यात काय झालं? ऑप्शन नंबर 1 टोळ पार्टीला गेला. ऑप्शन नंबर 2 टोळ्यांना खूप खायला मिळाले. ऑप्शन नंबर 3 टोळ उबदार आणि आरामशीर होता. 4 टोळ उपाशी होता. ऑप्शन नंबर 4 टोळ उपाशी होता. उपाशी राहिला ना. त्याला अन्नच गोळा करून ठेवलं नव्हतं. त्याला खायलाच भेटलं नाही. ते उपाशीच राहिला. मेला का वाचला काय नाही.
पण मुंगीकडे गेलताना अन्न मागायला ना अगोदर तर मुंगीची मजा घेत होता तो, स्वतः मजा करायचा, मुंगीची चेष्टा करायचा, आहे की नाही? असा हा उत्तर आहे, परीक्षेला आलेला उत्तर आहे हा. ते पर्याय क्रमांक 4 उत्तर. खूप छान बाळा, बेस्ट बेस्ट झालं, बेस्ट सांगितलं. ठाकरे, ठाकरे कोण आहे? सुनील ठाकरे डिवाइस. बोल बाळा, कोण बोलताय? नाव सांगा. माझे नाव सुशांत सुनील ठाकरे. ठाकरे हे सांगा बरं. तिसरा उत्तर प्रश्न वाचा जरा, मोबाईल जवळ घेऊन मोठ्याने वाचा. तिसरा प्रश्न, उत्तरातील कोणत्या शब्दाचा अर्थ गोळा करून ठेवायचा असा आहे? हा करेक्ट, हे उत्तरातील म्हणतंय. उत्तरातील कोणत्या शब्दाचा, म्हणजे पर्यायातल्या कोणत्या शब्दाचा अर्थ गोळा करून ठेवायचे असा होतो? कोणत्या शब्दाचा अर्थ गोळा करून ठेवणे? हा, साठवून ठेवणं का, उद्योगी का, एकत्र करायचे का, काम करायचे? बघा मी काय म्हणलं, परीक्षेत प्रश्न येताना काय होतंय, परीक्षेत प्रश्न येताना तुम्हाला असं देत उत्तर ते की दोन पर्याय सारखे वाटतात. काय वाटतंय? दोन पर्याय सारखे वाटतात. कोणते? बघा इथं साठवून ठेव, गोळा करून ठेवणं म्हणजे साठवून ठेवणं, हे बी बरोबर वाटतंय. आणि हे समजा हा तर चुकीचा आहे, उद्योगीचा काही संबंध नाही, काम करायचे हे पण वेगळा, म्हणजे याचाही अर्थ नाही. परंतु हा 2 नंबरचा बघा, एकत्र करायचे. गोळा करायचे म्हणजे साठवून ठेवायचे का एकत्र करायचे? आता सांगा नेमकं काय दोन्हीतलं. असा प्रश्नच परीक्षेला असा अर्थाचा येतोय. गेल्या वेळेस त्याच्यामुळे प्रॉब्लेम आले विद्यार्थ्यांना. इथं ज्याचा अंदाज करेक्ट आला किंवा ज्याला व्यवस्थित समजून घेता आलं तोच जिंकतो. मराठीमध्ये मार्क कमी येण्याचं कारण फक्त एवढंच आहे, 2 पर्याय सारखे देतात एकाच शब्दाचा अर्थ, आणि मग अंदाज करता येत नाही. प्रश्न सुद्धा एखादा असाच देतात ज्याच्यातले 2 पर्याय सारखे वाटतात आपल्याला, आणि थोडीशी तुलना करून त्यातला आपल्याला डिफरन्स ओळखायचा असतो, फरक, आणि मग उत्तराचा अंदाज मांडायचा असतो. सांगा बरं काय असेल मग? हा सांगा ना. साठवून ठेवायचं का एकत्र करायचं? गोळा करायचं म्हणजे साठवून ठेवायचं का एकत्र करायचं? सांगा बरं कोणतं इथलं महत्वाचं आहे, कोणतं योग्य आहे? साठवून ठेवायचे. हा, साठवून ठेवायचे. साठवून ठेवायचंय का उत्तर? सांगा बरं खरंच. चौधरी सांगा. हा, ओंकार. गोळा करायचं म्हणजे साठवून ठेवायचं का एकत्र करायचं? दोन्ही सारखं वाटतंय, मग नेमकं काय सांगा? सांगा. गोळा करायचं म्हणजे साठवून ठेवायचं का एकत्र करायचं? कोण बोलतंय? ज्ञानेश्वरी राठोड बोला. हॅलो सर. हा सर, साठवून ठेवणे. साठवून ठेवणं आणि गोळा करणं म्हणजे एकत्र करणं नाही का? सर, मला साठवून ठेवणे वाटतंय. साठवून ठेवणेच वाटतंय? हो. बर ठीक आहे, तुझं बरोबरही असेल. धनुष्य मुरकुटे सांगा. दोन 2008चा 2 नंबरचा जो उतारा आहे त्याचं उत्तर, त्याच्यातल्या 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगितलंय साठवून ठेवायचं. साठवून ठेवायचं म्हणजे गोळा करून ठेवायचं. साठवून ठेवणे, उत्तरातील कोणत्या शब्दाचा अर्थ गोळा करून ठेवायचे असा होतो? एकत्र करायचे, गोळा करून ठेवायचे, एकत्र करायचे, गोळा करून ठेवायचे. साठवून ठेवायचे म्हणजे गोळा करून ठेवायचे, साठवून ठेवायचे. उतार्यात जर विचार केला तर ते साठवून ठेवायचंय, एकत्र करून ठेवायचे, गोळा करायचे. बघा तिन्ही शब्द सारखे वाटतात तुम्हाला, मग तुम्ही एक कसा देणार, त्यातला कसा निवडायचा? एकच. असाच येतो प्रश्न, आणि याचा अभ्यास झाला पाहिजे आपला. बाकीचं काय करायचं? बाकीचं तर सगळ्याला येणारच असतंय. प्रश्नच खरा इथं आहे, आता काय करायचं?
आणि मग ते कन्फ्युज होत आहे पटकीन या दोन्हीपैकी कोणतं तरी एक देत आहे ज्याचा अंदाजे बरोबर आला ते पुढे जात आहे 1 मार्कानं पुढे गेलं की 80 लोकांच्या फरकानं पुढे जात आहे 100 लोकांचा फरक पडतोय एकाच प्रश्नात प्रत्येक उत्तरात एक तरी प्रश्न असा आहे 4 उत्तरे 4 तरी प्रश्न असे असतात असं कन्फ्युज करतात आणि याचा विचार ज्याला करता येईल तो जिंकू शकतो अभ्यास करणं एवढं नाही असं सहज नसतं सर आज 10 उतारे सोडले अरे कशाला सोडविले एका प्रश्नातच बेजार होते तू नीट कर ना ते असा प्रॉब्लेम आहे तो विचार तुम्हाला करता आला पाहिजे आणि मग ते ज्या ठिकाणी आता असं जिथं अडचण येईल त्या ठिकाणी आपल्याला काय करावं हा शब्द म्हणजे हे दोघ जण आता गोळा करून ठेवायचे हा उतार्यातला शब्द आहे शब्दाचा अर्थ आपल्याला हे करायचा आहे गोळा करून ठेवायचे आणि त्याचे 2 संदर्भ दिले साठवून ठेवायचे काही एकत्र करायचे आता उतार्याकडे जाऊ आपण म्हणजे आपल्याला उत्तर भेटेल हो सर उतार्यातूनच उत्तर काढलं पाहिजे तर आपलं उत्तर बरोबर येईल कुठे हो सर हा चला काय दिले कष्टाळू होते तांदूळ पीठ साखर गोळा करायचे आहे की नाही हो सर गोळा करायचे चालाय ना शब्द तिथं काय आले गोळा करायचे गोळा करायचे आले गोळा करायचे गोळा करणे इथं दिलाय शब्द तो गोळा करणे हे गोळा करायचे मग गोळा करायचे या शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न विचारलाय गोळा करायचे या शब्दाचा अर्थ काय करायचे जमा करायचे शब्द तो इथं दिलाय बघा गोळा करायचे म्हणजे जमा करायचे जमा करणं म्हणजे एकत्र करणं आहे बघा बरोबर आहे हो सर जमा करणं म्हणजे एकत्र करणे परंतु इथं एकत्र करणे हा दिलाय ना मग 2 नंबरचा ते 2 नंबरचा पर्याय 2 नंबरचा पर्याय एकत्र करणं गोळा करणं म्हणजे एकत्र करणं हो सर पण आपल्याला माहित नाही त्यांनी 2008च्या पुस्तकामध्ये इथं तरी त्याचं उत्तर दिलंय 1 साठवून ठेव पण गोळा करणं म्हणजे साठवून ठेवणं नाही होईल असा अर्थ आता तुम्ही विचार करा त्याचा की का बरं साठवून ठेवायचं दिलं ज्याला हे असं व्यवस्थित समजून घेता येईल त्याला समजते बरोबर गेल्या वेळेसच्या याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न असे होते त्यातले 2-4 प्रश्न असे होते की एक्झॅक्ट 2 पर्याय सारखे होते त्यांनी दिलं उत्तर हे आपल्याला सर्वात योग्य उत्तर वाटतंय हे आणि मग त्यातला भेद तुम्हाला जाणून घ्यायचा असला तर याचा तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा का असं उत्तर दिलंय त्यांनी हे आपल्याला योग्य त्याच्यापेक्षा वाटतंय हे वाटतंय की नाही मग तुम्ही त्याचा अंदाज बांधून सांगा की ह्यातलं याच्यापेक्षा ते काय योग्य असतं आणि तेव्हा म्हणायचं की तुमचा आता अभ्यास झालाय जेव्हा तुम्ही या गोष्टीचा जास्तीत जास्त वेळ विचार करताल त्यावेळेस समजत तो विचार करता आला पाहिजे त्याच्यासाठी अभ्यास कसा असला पाहिजे पुढचा प्रश्न घ्या करा तुम्ही त्याचा विचार असा प्रत्येक प्रश्नामध्ये आलेल्या प्रश्न म्हणून साधे उतारे आणि परीक्षेला आलेल्या उत्तरांचा अभ्यास वेगळा आहे परीक्षेला प्रश्नच असा टाकते हो सर हा तसा अभ्यास झाला पाहिजे व्यवस्थित हे बारकाईनं लक्षात घ्या चला रागिनी वाचा प्रश्न 4 नंबरचा मुंग्यांनी टोळांना मदत का केली नाही पर्याय क्रमांक 1 त्या आधारशी होत्या पर्याय क्रमांक 2 त्या क्रूर होत्या पर्याय क्रमांक 3 त्यांना सगळे स्वतःसाठी हवे होते पर्याय क्रमांक 4 त्यांना टोळांना धडा शिकवायचा होता काय असेल आधाशी होत्या म्हणजे काय होता आधाशीचा अर्थ काय असेल नेमका आधाशी म्हणजे काय माहित नाही आपल्याला ना आधाशी बी शोधता आलं पाहिजे बरं ठीक आहे त्या क्रूर होत्या वाईट होत्या का त्या नाही त्या कष्ट करणाऱ्या होत्या चांगल्या होत्या पण त्या टोळानं त्यांना चिडवलं होतं ना हे तर माहित नाही आपल्याला त्या आधाशी शब्दाचा अर्थ माहित नाही परंतु समजून घ्या आपल्याला त्या वाईट होत्या असं नाही त्या तर चांगल्या होत्या कष्ट करणाऱ्या होत्या उलट मजा मारत नव्हत्या एकमेकांना कधी त्यांनी टोळांना कधी चिडवलं नाही पण टोळ मात्र त्यांना चिडवत होता
त्यांची मजा घ्यायचा. हो मग असं जर टोल करीत असेल तर त्यांना कष्ट केल्यानंतर मुंग्याने ठरवलं असेल ना की आज हे आपल्याला मजा आपल्याला त्रास देतोय, आपल्याला नावं ठेवतोय, आपल्याला म्हणजे आपली चेष्टा करतोय, पण जेव्हा अडचणीत सापडेल तेव्हा आपण त्याला काय करू, धडा शिकवू, त्याला आपण चांगला धडा शिकवू. असं हो असेल सर. का नाही? टोळांना धडा शिकवायचा होता का नाही मुंग्यांना? म्हणून मुंग्यांनी शांततेनं सहन केलं का नाही? त्यांनी जरी चेष्टा करत होता तरी. हा शेवटचा पर्याय त्याचं उत्तर महत्वाचं उत्तर आहे. हो आलं सर. लक्षात? हम्म? हो काही एक नंबर आहे बघा एकदा व्यवस्थित. 2008चा 2 नंबरचा प्रश्न, 4 नंबरचं उत्तर आहे. 4 नंबरला 4 नंबर अगदी बरोबर आहे. आधाशी काय संबंध नाही, पण त्या आधाशी शब्दाचा अर्थ तुम्ही शोधा. त्या ची मदत घ्या, हे शब्द हे वाक्य टाका, या आधाशी शब्दाचा अर्थ काय तो सांगा असे विचारा. फार म्हणजे टेक्नॉलॉजीने तुम्हाला मदत होऊन जाते. पुढे घ्या 5 नंबरचा प्रश्न आपण पुढच्या एका विद्यार्थ्याला विचारू, कोणाकडून तरी नवीन उत्तर घेण्याचा प्रयत्न करू आपण. आराध्या करपे सांगा. बोल की का बाय. हर्षवर्धन हॅलो सर, वाच बरं बाळा. या गोष्टीपासून आपल्याला कोणता धडा मिळतो? आता इथं मी धडा आला म्हणजे धडा म्हणजे काय, बोध घ्यायचा आहे आपल्याला. काय शिकवण मिळते, धडा म्हणजे काय, काय पाठ मिळतो. आपण बी धडा शिकतो, शाळेत गेल्यावर पाठ शिकतो म्हणजे धडा शिकतो. हो. काय याचा अर्थ? अक्षणे थोडे अन्न गोळा करा. अन्न गोळा करा. 2 नंबर मजा करा. 3 नंबर कष्ट करणं सोपं नसतं पण त्याची फळं गोड असतात. 4 नंबर केवळ कष्टच चांगले आहे. फक्त कष्टच करणं बी चांगलं आहे का? नाही नाही, असं फक्त कष्टच करत राहिलो तर आपण जगायचं कधी मग? आणि माणसाला काय डबल जन्म मिळणार आहे का? जगलं नाही याच्यामध्ये. या आयुष्य आपल्याला फक्त कष्ट करायला दिलंय का? नाही. आपल्याला कष्ट करून मजाही करता आली पाहिजे, चांगलं जगता पण आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा, मग फक्त कष्ट करायचं नाही, पण आपल्याला गरज आहे की कष्ट करणं सोपं नसतं. काही ना काही कष्ट करावं लागतंय आणि ते थोडं जरी कष्ट करत राहिलो नेहमी सातत्याने आपण, तर कष्ट करणं जरी सोपं नसलं तरी पण त्याची फळं मात्र चांगली असतात. आणि त्याच्यामुळं थोडं तरी कष्ट केलंच पाहिजे, नियमाने कष्ट केलं पाहिजे, असा ही बोध आपण पाहिला. मगाशीच पाहिलाय हा बोध आपण. काय धडा शिकतो आपण, धडा शिकतो म्हणजे काय बोध मिळतो असा अर्थ याचा. आलं का लक्षात? बोध. ठीक आहे. अशा पद्धतीचा उतार आहे. खूप छान उतारा परीक्षेला आलेला होता. आपण 1 तास त्याचं चांगलं विश्लेषण केलंय. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकच उतार्याचा दररोज नेमाने नियमित अभ्यास करा. चांगला अर्धा तास अभ्यास करा. त्यातला प्रत्येक प्रश्न, त्यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक पर्याय, पर्यायातल्या शब्दाचे अर्थ, त्या सगळ्या गोष्टीला त्याचा उपयोग करून घ्या. चॅट जीपीटी नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला मदत करतं. AI टेक्नॉलॉजीवर आधारित हे ऍप्लिकेशन आहे. फ्री मध्ये मिळतं, त्याला काही वेगळं घेण्याची गरज नाही. व्हॉट्सअप इथे आपले रील बघत बसण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे. रील बघायचीच नाही. आलं का लक्षात? गेम खेळत बसायचं नाही. म्हणजे चॅट जीपीटी साठीचा वापर आपल्याला शब्द संग्रह बनविण्यासाठी खूप महत्वाचा आहे. आलं का लक्षात सगळ्यांना? अशा पद्धतीनं असाच एक उतारा किंवा उतार्याच्या संदर्भात नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या आठवड्यात यावेळी भेटूया. याच दिवशी यावेळी. आता आपण थांबू. सगळ्यांना बाय बाय. आज काही डाऊट सेशन तुमचं होणार नाही. आज थोडस काम आहे. आज वेळेवर क्लास बंद होईल. आपण या ठिकाणी थांबू. सगळ्यांना बाय. पुन्हा बाय. अभ्यास करा. कष्टाची फळं गोड आहेत, मिळतात. फक्त कष्टच करायचं नाही, दिवसभर अभ्यासच करीत बसायचं नाही, पण 2 तास का होईना नियमाने मनातून इमानदारीनं अभ्यास केला की यश मिळतं.